क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स एकदा परत रिपीट करून देतो. ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन, मॉडर्न क्लासिफिकेशन. मॉडर्न क्लासिफिकेशन नंतर पाहणार आहे आपण, ते बाजूला राहू द्या. ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन अकाउंट्स मध्ये दोन पद्धतीने अकाउंट क्लासिफाय होतील, दोन टाइप मध्ये. एक पर्सनल अकाउंट्स, इम्पर्सनल अकाउंट्स. पर्सनल अकाउंटचे तीन कॅटेगरीज आहेत. नॅचरल पर्सनल अकाउंट्स, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट्स अँड रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट्स. इम्पर्सनल अकाउंट्स दोन टाइप मध्ये डिवाइड होईल, रिअल अकाउंट्स अँड नॉमिनल अकाउंट्स. रिअल अकाउंट्स मध्ये टँजेबल ऍसेट्स अँड इनटँजेबल ऍसेट्स रिलेटेड जे अकाउंट ते रिअल अकाउंट्स. नॉमिनल अकाउंट एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड इन्कम्स अँड गेन्स रिलेटेड जे अकाउंट ते नॉमिनल अकाउंट. क्लिअर? समजलं सगळ्यांना? आता फटाफट आन्सर द्यायचे. ठीक आहे, आन्सर देत जायचे. जे ऑनलाईन करताय त्यांनी पण, तुम्ही पण आन्सर देत चला, नंतर कन्फर्म करत चला की तुमचं आन्सर बरोबर आहे का चुकीचं आहे. ठीक आहे, चला. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. ठीक आहे, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट इंटू पर्सनल, रिअल अँड नॉमिनल अकाउंट. नंबर 1 कॅश अकाउंट. कॅश अकाउंट कोणतं अकाउंट येईल? करेक्ट, रिअल अकाउंट. का? कॅश, पैसा. पैसा ही काय आपली ऍसेट्स आहे. बाप बडा ना भैया, सभ्य बडा रुपया. तुम्ही बसले तिथे कशासाठी? शिकण्यासाठी. शिकून काय करायचंय? पैसाच कमवायचा. बरोबर? म्हणजे कॅश ही आपली ऍसेट्स आहे. टाइप्स ऑफ अकाउंट कोणता अकाउंट येईल? रिअल अकाउंट येईल. मी फक्त रिअल अकाउंट असेल तर आर लिहिल, पर्सनल असेल तर पी अकाउंट. ठीक आहे, आणि नॉमिनल असेल तर एन अकाउंट. ठीक आहे. नंबर 2 राम अकाउंट. पर्सनल अकाउंट. कोणतं पर्सनल? नॅचरल पर्सनल अकाउंट. ठीक आहे, पर्सनल अकाउंट. फर्निचर अकाउंट, रिअल अकाउंट. करेक्ट. सॅलरी अकाउंट, नॉमिनल. सॅलरी म्हणजे पगार. बरोबर? जर आपण आपल्या एम्प्लॉई लोकांना पगार दिला, सॅलरी पेड केली, तर आपला एक्सपेन्स आहे. आणि आपल्याला जर सॅलरी मिळाली तर आपलं इन्कम. म्हणजे सॅलरी अकाउंट आहे, इन्कम एक्सपेन्स रिलेटेड आहे. म्हणजे सॅलरी अकाउंट आहे कोणता अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट. एसबीआय, अरे एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया ऑर्गनायझेशन आहे ना, कंपनी ना, मग पर्सनल अकाउंट येईल. ते बी कोणतं पर्सनल अकाउंट? करेक्ट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. ठीक आहे, हे पर्सनल अकाउंट आहे. बिल्डिंग, बरोबर, बिल्डिंग म्हणजे इमारत, सगळ्यांना माहिती आहे. बिल्डिंग ही ऍसेट्स आहे. टाइप्स ऑफ अकाउंट, रिअल अकाउंट. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस अकाउंट, नॉमिनल अकाउंट. करेक्ट. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात, मग जाहिरातीचा खर्च. ऍडव्हर्टाइजमेंट साठी जर आपण खर्च केला तर एक्सपेन्स आहे आपला. हे कोणता अकाउंट येईल? अरे नॉमिनल अकाउंट येईल. ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स. करेक्ट आहे. एबीसी ट्रेडर, हा करेक्ट, पर्सनल अकाउंट आहे. एबीसी ट्रेडर एक आहे पर्सनल अकाउंट. कोणतं पर्सनल अकाउंट? आर्टिफिशियल. क्योंकि काय आहे? एबीसी ट्रेडर एक आहे क्रिएटेड बाय लॉ, कायद्याने स्थापन केलेली संस्था, म्हणजे आर्टिफिशियल आहे. ते कोणतं अकाउंट येईल? पर्सनल अकाउंट येईल. मशिनरी अकाउंट, बरोबर, मशिनरी म्हणजे यंत्रसामग्री, ऍसेट्स आहे. आपल्याकडे जर काही मशिनरी असतील आपल्या बिझनेस मध्ये तर आपली प्रॉपर्टी, संपत्ती आहे, ऍसेट्स आहे, म्हणजे मशिनरी अकाउंट आहे, रिअल अकाउंट आहे. सेल्स अकाउंट. करेक्ट. सेल्स म्हणजे काय? विक्री. सेल्स ऑफ गुड्स. आपण जर मालाची विक्री केली, आपण गुड्स विकले तर आपलं इन्कम आहे, म्हणजे सेल्स हे आपलं इन्कम आहे, इन्कम रिलेटेड आहे. तर सेल्स अकाउंट हे कोणतं अकाउंट येईल? नॉमिनल अकाउंट येईल. प्रिया अकाउंट, पर्सनल अकाउंट. लॅपटॉप अकाउंट, रिअल अकाउंट. करेक्ट. रेंट, हा रेंट म्हणजे भाडे, शॉप रेंट, ऑफिस रेंट, आपण म्हणतो ना घर भाडं, दुकान भाडं. ठीक आहे, तर रेंट हे नॉमिनल अकाउंट आहे. ठीक आहे. आयसीआयसीआय बँक पर्सनल अकाउंट येईल. आयसीआयसीआय बँक हे कोणतं अकाउंट येईल? पर्सनल अकाउंट येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरीची कन्सेप्ट बघितली होती बघा आपण. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक ना. इन्व्हेंटरी म्हणजे काय? स्टॉक ऑफ गुड्स. आपल्या शॉप मध्ये 50 लाखाचा माल पडलाय, त्याला आपण इन्व्हेंटरी म्हणू, स्टॉक म्हणू, म्हणजे आपली ऍसेट्स आहे, मालमत्ता आहे. टाइप्स ऑफ अकाउंट्स, रिअल अकाउंट्स. परचेस,
करेक्ट. परचेस म्हणजे परचेस ऑफ गुड्स. आपण गुड्स परचेस केले, माल खरेदी केला, आणि जर आपण गुड्स परचेस केले आपला खर्च झाला पैसा, ते एक्सपेन्सेस रिलेटेड आहे. तर परचेस अकाउंट हे कोणतं अकाउंट येईल? नॉमिनल अकाउंट येईल. करेक्ट आहे. राकेश अकाउंट पर्सनल अकाउंट, नॅचरल पर्सनल अकाउंट. ऑफिस इक्विपमेंट, अरे ऑफिस इक्विपमेंटचा अर्थ काय? ऑफिस इक्विपमेंट म्हणजे आपल्या कार्यालयामध्ये असलेले साहित्य, जसं कॅल्क्युलेटर असेल, टायपिंग मशीन असेल, है ना, ते ऍसेट्स आहे ना आपल्या ऑफिसचा, आपल्या बिझनेसचा काय द्या ऍसेट्स आहे. आपल्याकडे 10,000चे ऑफिस इक्विपमेंट पडलेत, ठीक आहे, आपली ऍसेट्स. टाइप्स ऑफ अकाउंट्स, रिअल अकाउंट येईल. टँजेबल ऍसेट्स आहे ऑफिस इक्विपमेंट, ठीक आहे. ऑफिस इक्विपमेंटचा अर्थ कळला सगळ्यांना, ठीक आहे. वेजेस नॉमिनल. वेजेस म्हणजे काय? मजुरी. वेजेस म्हणजे मजुरी. आपण वर्कर्स लोकांना जी अमाऊंट पे करतो, वर्कर्स लोकांकडनं तुम्ही काम करून घेतात आणि त्यांना तुम्ही पैसे देतात, त्याला आपण वेजेस म्हणतो. तर वेजेसचा अर्थ काय? मजुरी. अमाऊंट पेड टू वर्कर्स हु एंगेज इन मॅन्युफॅक्चरिंग लाईन, ठीक आहे. तर वेजेस हे कोणतं अकाउंट येईल? नॉमिनल अकाउंट येईल. LIC आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट्स. LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, ही ऑर्गनायझेशन आहे क्रिएटेड बाय लॉ, बरोबर. म्हणजे कोणतं अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट. चला यायला लागलं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आता. प्लांट रिअल अकाउंट, प्लांट अँड मशिनरी रिअल अकाउंट आहे. इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस म्हणजे लाईट बिलचा खर्च, ठीक आहे, हे नॉमिनल अकाउंट आहे. त्याच्यानंतर दिलंय गुप्ता ट्रेडर्स. गुप्ता ट्रेडर्स हे पर्सनल, कोणतं पर्सनल अकाउंट आहे? आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट्स. कॉम्प्युटर रिअल अकाउंट्स, टँजेबल ऍसेट्स आहे. कमिशन रिसिव्ड कसं काय? पर्सनल अकाउंट. कमिशन रिसिवेबल असेल तर पर्सनल अकाउंट ना. इथे कमिशन रिसिव्ड आहे. कमिशन म्हणजे आपल्याला मोबदला मिळाला, कमिशन मिळाला आपल्याला. मग समजा 5,000 कमिशन मिळालं आपल्याला, आपलं इन्कम काय? एक्सपेन्स इन्कम. आणि इन्कम रिलेटेड अकाउंट म्हणजे नॉमिनल अकाउंट. नेहा अकाउंट पर्सनल अकाउंट. ट्रेडमार्क, ट्रेडमार्क प्रत्येक बिझनेसचा स्वतःचा एक ट्रेडमार्क असतो. ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात ना त्यांच्याकडे ट्रेडमार्क असतो, बरोबर. ट्रेडमार्क एक सिम्बॉल असतो कंपनीचा, त्याला आपण ट्रेडमार्क म्हणतो. तर ही ऍसेट्स आहे ना, ट्रेडमार्क ही काय आहे? ऍसेट्स आहे, बरोबर. असंच कोणाचा पण ट्रेडमार्क आपण वापरू शकतो का? नाही. जर तुम्हाला एखाद्या कंपनीचा ट्रेडमार्क वापरायचा असेल तर त्यांच्याकडनं परमिशन घ्यावी लागेल, विकत घ्यावं लागेल तुम्हाला ट्रेडमार्क. ही ऍसेट्स आहे, ही इनटँजेबल ऍसेट्स आहे. कोणती? इनटँजेबल ऍसेट्स. ते कोणतं अकाउंट येईल? रिअल अकाउंट येईल. समजलं? त्याच्यानंतर आता नेक्स्ट समजून गेलं, मग आता तुम्हाला समजायला लागलं, बरोबर. आता नेक्स्ट प्रिंटिंग एक्सपेन्सेस नॉमिनल. प्रिंटिंग एक्सपेन्सेस म्हणजे छपाई खर्च. झेरॉक्स वगैरे केलं असेल तुम्ही, काही पोस्टर्स वगैरे छापले असतील, तो खर्च. तर कोणतं अकाउंट येईल? नॉमिनल अकाउंट येईल. करेक्ट आहे. टाटा मोटर्स, टाटा मोटर्स हे कोणतं अकाउंट येईल? अरे टाटा मोटर्स पर्सनल अकाउंट आहे ना, टाटा मोटर्स पर्सनल अकाउंट येईल ना. टाटा मोटर्स क्रिएटेड बाय लॉ. टाटा मोटर्स व्हेकल थोडी आहे टाटा कंपनीची, तिथे थोडी दिलेलं आहे. महिंद्रा काय म्हणतो आपण, ते कोणती गाडी आहे? ते महिंद्रा KUV100, बरोबर. 700. गाडीचं मॉडेल नंबर थोडी आहे, कार थोडी, व्हेकल थोडी आहे, बरोबर. इथे नाव दिलंय ना टाटा मोटर्स, मग कंपनी झाली ना, ठीक आहे. ते आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आहे. त्याच्यानंतर लँड रिअल, जमीन प्लॉट असेल, ऍसेट्स आपली रिअल अकाउंट. इंटरेस्ट पेड, इंटरेस्ट म्हणजे काय? इंटरेस्ट पेड म्हणजे आपण व्याज दिलेलं आहे. आपण बँकेकडनं लोन घेतो, मग बँकेकडनं घेतलेल्या कर्जावरती आपण काय देतो?
व्याज देतो ना. मग बँकेचा कर्जावरती जर आपण इंटरेस्ट पेड केलं तर आपला एक्सपेन्स आहे. मग इंटरेस्ट अकाउंट हे कोणतं अकाउंट येईल? नॉमिनल अकाउंट येईल. मुकेश अकाउंट पर्सनल अकाउंट. करेक्ट. गोल्ड गोल्ड हा गोल्ड रिअल अकाउंट आहे. आपल्याकडे सोनं आहे 50 तोळे, त्याला फिजिकल गोल्ड म्हणतात. बरोबर. तर गोल्ड जे आपल्याकडे आहे ती आपली ऍसेट्स आहे. कोणतं अकाउंट येईल? रिअल अकाउंट. कन्सल्टन्सी इन्कम. कन्सल्टन्सी इन्कम. कन्सल्टन्सी इन्कम म्हणजे काय की आपण कोणाला तरी सल्ला दिला. आपला बिझनेस आहे, कन्सल्टन्सी सर्व्हिसेस देतो आपण. की समजा कोणाला अकाउंट मध्ये काही अडचण असेल तर आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू, कन्सल्टन्सी देऊ. ठीक आहे. अकाउंट कन्सल्टन्सी म्हणा किंवा टॅक्स कन्सल्टन्सी. आपण लोकांना सेवा देतो आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याला काय मिळतात? पैसे मिळतात. तर कन्सल्टन्सी इन्कम नॉमिनल अकाउंट. सीए ची इन्कम कोणती असते? कन्सल्टन्सी इन्कम. सीए काय करतो? टॅक्स कन्सल्टन्सीचं काम करतो. एचडीएफसी बँक हा एचडीएफसी बँक हे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. ऑफिस चेअर हा ऑफिस चेअर म्हणजे फर्निचर. टाइप्स ऑफ अकाउंट्स रिअल अकाउंट. डिस्काउंट अलाउड नॉमिनल अकाउंट. डिस्काउंट अलाउड म्हणजे आपण डिस्काउंट दिलंय कस्टमरला. ठीक आहे, सूट दिली आपण. श्याम अकाउंट पर्सनल अकाउंट. सीसीटीव्ही कॅमेरा रिअल अकाउंट. आपण 1 लाखाचे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेत आपल्या क्लासेसमध्ये. ही काय आपली ऍसेट्स आहे. टाइप्स ऑफ अकाउंट रिअल अकाउंट. इन्शुरन्स एक्सपेन्सेस. बरोबर. आता बिझनेस म्हटला म्हणजे बिझनेस मध्ये आपल्या दुकानात लाखो रुपयाचा माल पडलेला आहे, करोडो रुपयाचा माल पडलेला आहे. ऍसेट्स आहे, फर्निचर आहे. समजा काही नुकसान झालं, इन भविष्यामध्ये काही आग लागली, काही झालं, नुकसान झालं, तर मग बिझनेस तर बंद होऊन जाईल. मग आपल्याला काहीतरी सपोर्ट पाहिजे ना. मग आपण काय केलं? मालाचा विमा काढून घेतला. त्याला जनरल इन्शुरन्स म्हणतात. दुकानाचा जो विमा काढतो आपण ते जनरल इन्शुरन्स मध्ये येतं. मग आपण जर विमा काढला आणि काही झालं तर आपल्याला नुकसान भरपाई मिळते. ठीक आहे. मग त्याचा आपण प्रीमियम पेड केलेला आहे. इन्शुरन्स एक्सपेन्स म्हणजे त्याचा आपण काय केलंय? प्रीमियम हप्ता भरलाय. तर काय आपला एक्सपेन्स आहे. नॉमिनल अकाउंट येईल. इन्फोसिस लिमिटेड बरोबर पर्सनल अकाउंट आहे. आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. गुडविल गुडविल रिअल अकाउंट. गुडविल इज अन इनटेंजिबल ऍसेट्स. गुडविल ही काय आहे? इनटेंजिबल ऍसेट्स आहे. करेक्ट आहे. त्याच्यानंतर दिलाय सेल्स रिटर्न. करेक्ट. सेल्स रिटर्न हे नॉमिनल अकाउंट आहे. सेल्स रिटर्न म्हणजे विकलेला माल परत आला. त्याच्यानंतर दिलाय पूजा. हा पूजा हे नाव आहे. ठीक आहे. देवपूजा नाही, हे पूजा हे नाव. टाइप्स ऑफ अकाउंट पर्सनल अकाउंट. एअर कंडिशनर रिअल अकाउंट. एअर कंडिशनर म्हणजे एसी. ठीक आहे. 4 एसी लावलेत आपल्या क्लासमध्ये. ही काय आपली ऍसेट्स आहे. टाइप्स ऑफ अकाउंट रिअल अकाउंट. टेलिफोन एक्सपेन्सेस हा हे सांगायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. टेलिफोन एक्सपेन्सेस नॉमिनल अकाउंट. एक्सिस बँक पर्सनल अकाउंट. वेबसाईट हा वेबसाईट हे काय आहे? रिअल अकाउंट आहे. वेबसाईट ही कंपनीची मालमत्ता आहे. वेबसाईट ही कंपनीची काय आहे? ऍसेट्स आहे. इंटेंजिबल ऍसेट्स आहे. टाइप्स ऑफ अकाउंट रिअल अकाउंट. फ्रेट इनवर्ड. आता फ्रेट फ्रेट म्हणजे काय? ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस. गाडी भाडं त्याला आपण फ्रेट म्हणतो. ठीक आहे ना. मालाचं आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर शिफ्ट केलं तर त्याला आपण गाडी भाडं किंवा रेल्वेने ते माल घेऊन जातो, त्याचं भाडं द्यावं लागतं. त्याला आपण म्हणतो फ्रेट. मग फ्रेट इनवर्ड आणि फ्रेट आउटवर्ड असे 2 आहेत. मग फ्रेट इनवर्ड म्हणजे काय? तर परचेस केलेले गुड्स आपल्या बिझनेस पर्यंत आणण्यासाठी जे फ्रेट आपण पेड केलं, जे गाडी भाडं दिलं आपण, त्याला म्हणतो आपण फ्रेट इनवर्ड. त्यालाच कॅरेज इनवर्ड म्हटलं तरी चालेल. तर हा खर्च आहे, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे. टाइप्स ऑफ अकाउंट नॉमिनल अकाउंट. रिलायन्स इंडस्ट्रीज पर्सनल अकाउंट आहे. करेक्ट आहे. प्रिंटर प्रिंटर ऍसेट्स आहे. रिअल अकाउंट. कमिशन पेड कमिशन दिलं ना आपण, पेड केलं, आपलं खर्च झाला, नॉमिनल अकाउंट आहे. सुरेश अकाउंट पर्सनल अकाउंट.
पेटंट्स, हा कोणतं रिअल अकाउंट? इनटँजेबल ऍसेट्स. पेटंट हे काय आहे? इनटँजेबल ऍसेट्स म्हणजे एखाद्या वस्तू निर्मितीचा अधिकार. ठीक आहे, जसं कॉपीराईट आहे ना तसा प्रकार आहे पेटंट. ठीक आहे, जर रायटिंग कंटेंट असेल तर कॉपीराईट, आणि जर वस्तू असेल एखादी, आपण खूप रिसर्च केलं, संशोधन केलं, एखादी वस्तू आपण शोधून काढली, तर त्याचं कोणी डुप्लिकेट करू नये म्हणून आपण काय करतो? पेटंट घेतो त्या वस्तूचा. म्हणजे ती वस्तू निर्माण करण्याचा अधिकार कोणाचा? फक्त आपला असतो. ठीक आहे, तर पेटंट ही ऍसेट्स असते कंपनीची. तर टाइप्स ऑफ अकाउंट काय येईल? रिअल अकाउंट येईल. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, नॉमिनल अकाउंट. त्याच्यानंतर दिलंय नॅशनल ट्रेडर. हा, नॅशनल ट्रेडर म्हणजे आर्टिफिशियल पर्सन अकाउंट, हे दुकानाचं नाव आहे. मोटर कार, रिअल अकाउंट. डिव्हिडंड रिसिव्ड, हा आता रिसिव्ड तर समजलं तुम्हाला, रिसिव्ड वरनं सांगून दिलं तुम्ही नॉमिनल, पण डिव्हिडंड म्हणजे काय? डिव्हिडंड म्हणजे शेअर्स नाही. समजा आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतले, एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतले, आपण इन्व्हेस्टमेंट केली कंपनीमध्ये, ऍज अ शेअर्स घेतले आपण, तर कंपनीला जो प्रॉफिट होतो तो प्रॉफिट शेअर होल्डर लोकांना डिस्ट्रीब्यूट केला जातो. तर त्या प्रॉफिटचा जो एक म्हणजे त्या प्रमाणात जे प्रॉफिट शेअर होल्डर लोकांना डिस्ट्रीब्यूट केलं जातं त्याला काय म्हणतात? डिव्हिडंड म्हणतात. याला मराठीमध्ये म्हणतो आपण लाभांश. काय म्हणतो? लाभांश. ठीक आहे, मग डिव्हिडंड म्हणजे काय? शेअर्स वरती मिळणारं प्रॉफिट. शेअर विकून नाही, कंपनीचा प्रॉफिट मधून शेअर होल्डर लोकांना जो प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट केला जातो तो प्रॉफिट म्हणजे डिव्हिडंड. आलं लक्षात? याला लाभांश म्हणतात, लक्षात ठेवायचं, नाही तर लिहून घ्यायचं. डिव्हिडंड रिसिव्ड कोणता अकाउंट येईल? नॉमिनल अकाउंट येईल. अनिता अकाउंट, पर्सनल अकाउंट. स्टॉक, हा स्टॉक म्हणजे आपल्या दुकानात शिल्लक असलेला माल, त्याला पर्यायी शब्द काय? इन्व्हेंटरी. ते कोणता अकाउंट येईल? रिअल अकाउंट येईल. ऑडिट फी, पण ऑडिट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? बघा, तुम्ही अकाउंट लिहिलंय पूर्ण, बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन केलेत, आणि तुमचा टर्नओव्हर 5 CR पेक्षा जास्त आहे. तुमचा बिझनेसचा जो टर्नओव्हर आहे तो 5 करोड पेक्षा जास्त आहे. आता टर्नओव्हर म्हणजे काय? एकूण विक्री, अॅन्युअल सेल्स. मग समजा बिझनेसचा एकूण सेल वर्षाचा तो जर 5 CR पेक्षा जास्त असेल, 5 करोड पेक्षा जास्त असेल, तर मग रूल प्रमाणे, IT रूल प्रमाणे तुम्हाला बिझनेसचं ऑडिट करावं लागेल, इन्कम टॅक्स ऑडिट करावं लागेल. मग आपण CA कडे जातो, त्यांना म्हणतो सर हे ऑडिट करून द्या, माझा टर्नओव्हर ऑडिट मध्ये बसतो. ठीक आहे, मग त्यांनी काय केलं? आपलं पूर्ण अकाउंट परत चेक केलं, सगळ्या फायली चेक केल्या, परचेसचे बिल चेक केले, सेलचे बिल चेक केले, पूर्ण अकाउंट जे आपण मेंटेन केलंय ते चेक केलं, आणि आपण जे प्रॉफिट लॉस जी बॅलन्स शीट तयार केलेली आहे ते त्यांनी व्हेरीफाय केलं. मग याच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला काही तर फी द्यावी लागेल, त्याला म्हणतात ऑडिट फी. समजलं? मग ऑडिट म्हणजे काय? केलेले अकाउंट पुन्हा रिचेक करून घेणे, त्याला ऑडिट म्हणतात. ठीक आहे, मग त्याची फी पेड करतो आपण. हे कोणतं अकाउंट येईल? नॉमिनल अकाउंट. कॅनरा बँक, पर्सनल अकाउंट. जनरेटर, जनरेटर हे कोणतं अकाउंट येईल? रिअल अकाउंट येईल. ऍसेट्स आपली. ठीक आहे, जनरेटर माहिती ना, लाईट गेल्यावर सुरू करतो आपण. इंटरेस्ट रिसिव्ड, इंटरेस्ट मिळाला आपल्याला, नॉमिनल अकाउंट. तुम्ही बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवलेली आहे, मग बँकेत जी फिक्स डिपॉझिट ठेवली आहे त्याच्यावरती तुम्हाला व्याज मिळालं, इंटरेस्ट मिळालं, ते कोणतं अकाउंट आहे? इन्कम आहे ना आपलं, म्हणजे कोणतं अकाउंट येईल? नॉमिनल अकाउंट येईल. विनोद, पर्सनल अकाउंट. कॉपीराईट, रिअल अकाउंट. कॉपीराईट आलं होतं का आधी? नाही ना? ठीक आहे. रिपेअर एक्सपेन्सेस. कॉपीराईट हे इंटँजेबल ऍसेट्स आहे, जसं पेटंट आहे ना तसं कॉपीराईट. ठीक आहे, की आपण एखादं पुस्तक लिहिलंय समजा, ते कोणी त्याची कॉपी करू नये म्हणून कॉपीराईट ऍक्ट नुसार आपण त्याचं रजिस्ट्रेशन करून घेतो. ठीक आहे, नंतर रिपेअर एक्सपेन्सेस. हा, रिपेअर एक्सपेन्स म्हणजे रिपेअरिंग रिपेअर्स अँड मेंटेनन्सचा खर्च, हे नॉमिनल अकाउंट आहे. ओम एंटरप्राइजेस हे पर्सनल अकाउंट येईल. ठीक आहे ना. त्याच्यानंतर राम, काय ते? रॉ मटेरियल, सॉरी रॉ मटेरियल,
कोणतं अकाउंट आहे? रॉ मटेरियल. कोणतं अकाउंट येईल? रिअल अकाउंट येईल. बरोबर. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. समजा आपलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, आपण एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन करतो, मग त्या वस्तूचं प्रोडक्शन करण्यासाठी ज्या वस्तू लागतात आपल्याला त्याला आपण रॉ मटेरियल म्हणतो, कच्चा माल म्हणतो. ठीक आहे. तर हे कोणतं अकाउंट येईल? रिअल अकाउंट येईल. बरोबर आहे ना? नंतर दिले परचेस रिटर्न. आता ते इथे दिसत नाहीये. परचेस रिटर्न हे नॉमिनल अकाउंट आहे. समजलं सगळ्यांना? परचेस रिटर्न हे नॉमिनल अकाउंट आहे. ठीक आहे. चला आता नेक्स्ट नंबर 73, फ्यूल एक्सपेन्स. हा, फ्यूल एक्सपेन्स म्हणजे काय? पेट्रोल, डिझेल. बरोबर, याला आपण फ्यूल म्हणतो, त्याचा खर्च. टाइप्स ऑफ अकाउंट्स, नॉमिनल अकाउंट येईल. टाइप्स ऑफ अकाउंट काय येईल? नॉमिनल अकाउंट्स. फ्यूल अकाउंट हे नॉमिनल अकाउंट. नंतर दिले एअरटेल लिमिटेड, कंपनी आहे एअरटेल. टाइप्स ऑफ अकाउंट पर्सनल अकाउंट. ऑफिस टेबल रियल अकाउंट. मार्केटिंग एक्सपेन्स, हा मार्केटिंग एक्सपेन्स म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्स, ज्याला तुम्ही पब्लिसिटी एक्सपेन्स म्हणा, मार्केटिंग एक्सपेन्स म्हणा. टाइप्स ऑफ अकाउंट काय येईल? नॉमिनल. किरण अकाउंट पर्सनल अकाउंट. बरोबर. इन्व्हेस्टमेंट अकाउंट रियल. इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, की भविष्यात काहीतरी प्रॉफिट होईल म्हणून आपण आज कुठेतरी पैसा इन्व्हेस्ट करतो, त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. म्हणजे भविष्यात प्रॉफिट मिळवण्यासाठी आज कुठे पैसा टाकला असेल तर त्याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणतो. ठीक आहे. जसं शेअर्स घेतले, फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा ठेवला, एखादा प्लॉट परचेस करून घेतला आपण, ती इन्व्हेस्टमेंट झाली आपली, ती आपली ऍसेट्स आहे, मालमत्ता आहे. कोणतं अकाउंट येईल? रिअल अकाउंट येईल. त्याच्यानंतर दिले चॅरिटी एक्सपेन्स. काय चॅरिटी? काय चॅरिटी म्हणजे दान धर्म. चॅरिटी करतो ना आपण, बरोबर, दान करणे, त्याला आपण चॅरिटी म्हणतो. तर कोणतं अकाउंट येईल? नॉमिनल अकाउंट येईल. जैन ट्रेडर्स पर्सनल अकाउंट. डिलिव्हरी व्हॅन, डिलिव्हरी व्हॅन माहिती ना, ग्राहकाला घरपोच माल पोहोचवण्यासाठी आपण एक व्हॅन तयार केलेली असते, पेटी पॅक, छोटा हत्ती. ठीक आहे. टाइप्स ऑफ अकाउंट्स रिअल अकाउंट्स. कॅरेज आउटवर्ड, हा कॅरेज म्हणजे वाहतूक खर्च, आणि कॅरेज आउटवर्ड म्हणजे काय? ग्राहकाला घरपोच माल पोहोचवण्यासाठी, ग्राहकाचा दुकानापर्यंत माल पोहोचवण्यासाठी आपण जे वाहतूक खर्च करतो त्याला म्हणतात कॅरेज आउटवर्ड. टाइप्स ऑफ अकाउंट्स नॉमिनल अकाउंट. सुनीता अकाउंट पर्सनल अकाउंट. डिबेंचर इन्व्हेस्टमेंट, डिबेंचर्स इन्व्हेस्टमेंट, जसं आपण शेअर्स परचेस करतो ना, बरोबर, त्याचप्रमाणे आपल्याला कंपनीचे डिबेंचर सुद्धा परचेस करता येतात. डिबेंचर याला आपण मराठीमध्ये म्हणतो कर्ज रोखे. जसं तुम्ही शेअर्स परचेस केले तर कंपनीचा एकूण भागभांडवलामध्ये तुम्ही काहीतरी हिस्सा टाकला. तसंच डिबेंचर, जर कंपनीचे डिबेंचर घेतले तुम्ही तर कंपनीचे डिबेंचर म्हणजे कर्ज रोखे, म्हणजे कंपनीला तुम्ही ज्या किमतीचे डिबेंचर्स घेतलेत तेवढ्या किमतीत तुम्ही त्यांना काय केलं, एक प्रकारे कर्ज दिलेलं आहे, त्याच्यावरती एक फिक्स रेट ऑफ इंटरेस्टने तुम्हाला इंटरेस्ट मिळतं, त्याला आपण डिबेंचर्स म्हणतो. ठीक आहे. तर ही पण काय आपली एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट ऍसेट्स आहे. टाइप्स ऑफ अकाउंट्स रिअल अकाउंट. नंतर मेंटेनन्स एक्सपेन्स, रिपेअर्स अँड मेंटेनन्स, दुरुस्तीचा खर्च, रखरखावचा खर्च, नॉमिनल अकाउंट. IDBI बँक पर्सनल अकाउंट. बरोबर. मोबाईल फोन रिअल अकाउंट, हे बरोबर समजतं है ना. प्रोफेशनल फीज, हा प्रोफेशनल फीज, ठीक आहे, नॉमिनल अकाउंट येईल. राहुल पर्सनल. सॉफ्टवेअर, हा सॉफ्टवेअर हे कोणती ऍसेट्स आहे?
इनटँजेबल ऍसेट्स. ठीक आहे, आपल्याकडे 25,000चं सॉफ्टवेअर आहे, ही काय आपली ऍसेट्स आहे. ते सॉफ्टवेअर नाही गरज असेल तर आपण विकू बी शकतो. रिअल अकाउंट्स. पॅकिंग चार्जेस. पॅकिंग, समजा ग्राहकाला काही माल विकला तर पॅकिंग वगैरे करून देतो ना आपण, खर्च आहे आपला तो. टाइप्स ऑफ अकाउंट्स, नॉमिनल अकाउंट्स. पटेल ट्रेडर्स, पर्सनल अकाउंट्स. ऑफिस प्रिमाइसेस. ऑफिस प्रिमाइसेस म्हणजे जसं आपण बिल्डिंग म्हणतो तसं ऑफिस प्रिमाइसेस, ऑफिसाची जागा आपली, आपली मालमत्ता आहे ना ती. ऑफिस प्रिमाइसेस ही काय आपली ऍसेट्स आहे. टाइप्स ऑफ अकाउंट्स, रिअल अकाउंट्स. जीएसटी पेनल्टी. हा, तुम्ही वेळेवर जीएसटी भरलं नाही, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स तुम्ही व्यवस्थित टाइमावर भरलं नसेल, रिटर्न फाईल केलं नसेल तर तुम्हाला पेनल्टी लागते. मग ठीक आहे, तर आपला खर्च येतो. टाइप्स ऑफ अकाउंट्स, नॉमिनल अकाउंट. रेखा अकाउंट्स, पर्सनल. शेअर्स अकाउंट्स, रिअल. शेअर्स ही ऍसेट्स आहे ना आपली, आपल्याकडे कंपनीचे शेअर्स आहे, आपली ऍसेट्स आहे. त्याच्यानंतर दिलंय टी अँड रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस, नॉमिनल अकाउंट्स. अरे टी अँड रिफ्रेशमेंट म्हणजे काय, चहा पाणी नाश्ता, बरोबर. चला हो, गिरायकी करून करून थकून गेलो, आपले सगळे माणसं बी थकले, लगेच आपण समोरचा आवाज देतोय चला रे. काही वेळेस मग जास्तच थकले असतील, गिरायकी चांगली झाली असेल, चल नाश्ता बी लेके आ, तर ते काय म्हणू आपण त्याला, टी अँड रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस. टाइप्स ऑफ अकाउंट काय येईल, नॉमिनल अकाउंट्स. मॉडर्न ट्रेडर, पर्सनल अकाउंट्स. करेक्ट. स्कॅनर, कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर हे ऑफिसात यूज होणारे साहित्य ना. ठीक आहे, स्कॅनर. स्कॅनर मशीन येते एक, हार्ड कॉपीचं कन्व्हर्शन तुम्ही सॉफ्ट कॉपी मध्ये करू शकता किंवा त्याच्यावरती प्रिंट आउट वगैरे काढू शकता. टाइप्स ऑफ अकाउंट्स, रिअल ऍसेट्स आपली. बँक चार्जेस. हा बघा, बँकेत तुमचं अकाउंट आहे सगळ्यांचं, तर बँकेत आपलं अकाउंट आहे, बँकेत तुम्हाला पासबुक देते, त्याचे चार्जेस लावून घेते. बँकेकडनं तुम्ही चेकबुक घेतात, बँक त्या चेकबुकचे चार्जेस घेते. बँकेकडनं तुम्ही कार्ड घेतात, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, तर डेबिट क्रेडिट कार्डचे पण चार्जेस तुमच्या अकाउंट मधून कापले जातात. एवढंच नाही, तुम्हाला मेसेज येतात ना बँकेचे, युअर अकाउंट इज क्रेडिटेड, लगेच आनंद होतो. मग युअर अकाउंट इज क्रेडिटेड म्हणजे काय, तुमच्या खात्यात पैसे जमा झाले. आणि युअर अकाउंट इज डेबिटेड, पैसे गेले. मग डेबिटेडचा मेसेज आला तर थोडं दुःख होतं, क्रेडिटेड आलं म्हणजे लगेच खुश माणूस. ठीक आहे, तर हे काय सगळे, मग हे जे मेसेज येतात याला बँक काय करते, फुकट देते का मेसेज, त्याचे पण चार्जेस तुमच्या अकाउंट मधून कापून घेते. ते कोणतं अकाउंट येईल मग, हा विसरायचंच नाही, डायरेक्ट नॉमिनल अकाउंट. एम्प्लॉई अमित, हा एम्प्लॉई म्हणजे आपला इथे काम करणारी व्यक्ती, एम्प्लॉई अमित. हे कोणतं अकाउंट येईल, पर्सनल अकाउंट येईल. वेअर हाऊस, हा वेअर हाऊस म्हणजे गोडाऊन, आपल्याकडे 4 गोडाऊन्स आहेत, बरोबर, त्या पण आपल्या ऍसेट्स आहेत. टाइप्स ऑफ अकाउंट्स, रिअल अकाउंट. फ्रेट आउटवर्ड, हा पहिले आपण फ्रेट इनवर्ड बघितलं होतं, आता काय फ्रेट आउटवर्ड. फ्रेट म्हणजे माहिती ना, गाडी भाडं, ट्रान्सपोर्टचा खर्च एक प्रकारे. ठीक आहे, कोणतं अकाउंट येईल, नॉमिनल. विप्रो लिमिटेड, पर्सनल अकाउंट्स. ठीक आहे, विप्रो लिमिटेड झालं आपलं. ठीक आहे, नंतर कुठपर्यंत आलो आपण, विप्रो लिमिटेड झालं. हा आता हे परत एक मिनिट. किती अकाउंट झाले आपले,
विप्रो लिमिटेड 104, सेंचुरी होऊन गेली आपली. ठीक आहे, विप्रो लिमिटेड आपण केलं. त्याच्यानंतर विप्रो लिमिटेड नंतर दिलंय वायफाय राउटर, रिअल अकाउंट. वायफाय राउटर म्हणजे काय, एक प्रकारचं मशीन येतं. जर तुम्ही वायफायचं कनेक्शन घेतलं असेल, ठीक आहे, तर एक वायफाय राउटर येतं, तिथून ते सगळ्यांना वायफायची रेंज मिळते. तर ही पण ऍसेट्स आहे ना आपली. तर टाइप्स ऑफ अकाउंट काय येईल, रिअल अकाउंट येईल. बरोबर. त्याच्यानंतर दिलंय वॉटर चार्जेस, नॉमिनल अकाउंट. पाणीपट्टी वगैरे येते ना आपल्याला, ते कोणतं अकाउंट येईल, नॉमिनल अकाउंट येईल. करेक्ट आहे. अजय, पर्सनल अकाउंट आहे. फॅक्टरी बिल्डिंग, रिअल. कन्व्हेन्स एक्सपेन्स. आता कन्व्हेन्स म्हणजे काय, कन्व्हेन्स म्हणजे भत्ता, डीए, टीए, ट्रॅव्हलिंग अलाउन्स. बरोबर. हे जे दिले जातात कंपनीकडनं. समजा कंपनीच्या कामानिमित्त एखादी व्यक्ती बाहेर गावाला गेली, तर कंपनी काय करते, त्याला चहा पाणी नाश्त्याचा खर्च देते, त्याला राहण्याचा खर्च देते, त्याला ट्रॅव्हलिंगचा खर्च देते. त्याला काय म्हणणार तुम्ही, कन्व्हेन्स म्हणजे भत्ता. हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ठीक आहे. तर हा कंपनीचा काय खर्च आहे. टाइप्स ऑफ अकाउंट काय येईल, नॉमिनल. नंतर इथे दिलंय सनराइज एंटरप्राइजेस, दुकानाचं नाव आहे सनराइज एंटरप्राइजेस. ठीक आहे. पर्सनल अकाउंट. एअर कूलर, रिअल अकाउंट. पॅकिंग इन्कम, आता पॅकिंग इन्कम एक असं म्हणू शकतो, समजा आपली गिफ्ट गॅलरी आहे, ठीक आहे. मग आपण काय करतो, लोक आपल्याकडनं काही गिफ्ट वगैरे घेतात, तर पॅकिंग करण्यासाठी आपण वेगळे चार्जेस घेतो, त्याला पॅकिंग इन्कम म्हणा. ठीक आहे. तर कोणतं अकाउंट दिले, नॉमिनल. डायरेक्टर अकाउंट, डायरेक्टर्स कंपनीचे डायरेक्टर्स, पर्सनल अकाउंट. डायरेक्टर्स म्हणजे व्यक्ती ना, बरोबर. सोलर प्लांट, रिअल अकाउंट. मिसलिनियस एक्सपेन्स, नॉमिनल अकाउंट. मिसलिनियस एक्सपेन्स म्हणजे किरकोळ खर्च, सन्ड्री एक्सपेन्स, जनरल एक्सपेन्स, नॉमिनल एक्सपेन्स, त्यांचाच भाऊ एकूण मिसलिनियस एक्सपेन्स. सर्व एकच आहेत. तर मिसलिनियस एक्सपेन्स म्हणजे काय, नॉमिनल एक्सपेन्स, किरकोळ खर्च. नंतर बीएसएनएल, पर्सनल अकाउंट. ऑफिस डेकोरेशन, नाही. ऑफिस डेकोरेशन, रिअल अकाउंट. कारण की डेकोरेशनच्या वस्तू स्वस्त थोडी भेटतात. ऑफिस डेकोरेशन म्हणजे ऑफिसमध्ये इंटेरियर करण्यासाठी, चांगलं डेकोरेशन करण्यासाठी आपण बरेचसे साहित्य लावलेत. काही पेंटिंग्स लावले असतील, बरोबर, चांगल्या पेंटिंग लावल्या असतील, नंतर काही चांगली वॉच लावली असेल, तर बऱ्याचशा गोष्टी येतील ना डेकोरेशन्स मध्ये. ठीक आहे. तर हे ऍसेट्स आहे, कशामध्ये जाईल, रिअल अकाउंट्स मध्ये जाईल. कन्सल्टन्सी चार्जेस, नॉमिनल अकाउंट्स. मोहन, पर्सनल. वॉटर प्युरिफायर, रिअल अकाउंट. रिपीट होतोय. ठीक आहे. काही एक्सपेन्स रिपीट झाले असतील, एक दोन. नंतर फेस्टिवल एक्सपेन्सेस, फेस्टिवल एक्सपेन्स. काही फेस्टिवल्स असतात, दिवाळी साजरा केली आपण, दसरा साजरा केला, न्यू इयर सेलिब्रेट केला आपण, तर त्याचा खर्च झाला, नॉमिनल. इलेक्ट्रिसिटी बोर्ड, नाही. इलेक्ट्रिसिटी बोर्ड पर्सनल अकाउंट येईल ना. इलेक्ट्रिसिटी बोर्ड म्हणजे काय, एमएससीबी, पर्सनल अकाउंट. बुक्स, रिअल अकाउंट, ऍसेट्स आहे ना. ट्युशन फीज रिसीव्ड, इन्कम आहे, नॉमिनल अकाउंट. एम्प्लॉई नेहा, पर्सनल अकाउंट. लायब्ररी बुक्स, रिअल अकाउंट. सर्व्हिस इन्कम, नॉमिनल. बँक ऑफ बरोडा, किचन इक्विपमेंट, रिअल. प्रॉफिट ऑन सेल ऑफ एसेट्स, अरे प्रॉफिट ऑन सेल ऑफ एसेट्स, आपण एसेट्स विकली, प्रॉफिट झाला आपल्याला, मग लिहिलंय नाही ते, नॉमिनल अकाउंट येईल ना. सिम अकाउंट, मेडिकल इक्विपमेंट, रिअल अकाउंट. नंतर
डेप्रिसिएशन, हा डेप्रिसिएशन याला आपण म्हणतो घसारा किंवा याला म्हणतो आपण झीज. अ परमनंट अँड ग्रॅज्युअली डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ऍसेट्स. मालमत्तेच्या वापरामुळे मालमत्तेची किंमत कमी होते, त्याला आपण डेप्रिसिएशन म्हणतो. ठीक आहे, याच्यामुळे ऍसेटची व्हॅल्यू कमी होते, म्हणजे हा काय आपला लॉस आहे, एक्सपेन्स आहे. टाइप्स ऑफ अकाउंट्स, नॉमिनल अकाउंट. सेंट्रल बँक, पर्सनल अकाउंट्स. फॅक्टरी इक्विपमेंट, रियल. लॉस ऑन सेल ऑफ एसेट्स, नॉमिनल. एम्प्लॉई, पूजा, पर्सनल. बोरवेल, रियल अकाउंट ಇಲ್ಲ. इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट, इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट वरती इन्कम मिळाला आपल्याला, इन्व्हेस्टमेंट थोडी इथे, इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट आहे ना, इन्कम आहे ना. कोणता अकाउंट येईल? नॉमिनल अकाउंट येईल. युनियन बँक, सगळ्याच बँका येऊन गेल्या याच्यामध्ये. सिक्युरिटी डिपॉझिट, हा सिक्युरिटी डिपॉझिट ही एक प्रकारची ऍसेट्स आहे. ठीक आहे, सिक्युरिटी डिपॉझिट म्हणजे काय की समजा आपण काही बँकेकडनं कर्ज वगैरे घेतलं असेल, त्याच्या अगेन्स्ट मध्ये बँकेला आपण काहीतरी सिक्युरिटी देतो. ठीक आहे. बॅड डेट्स, नॉमिनल, ग्राहकाकडनं वसूल न होणारी रक्कम. बॅड डेट बुडीत कर्ज. महेश, वॉटर टँक, रियल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, हा इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ठीक आहे. म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पर्सनल अकाउंट आहे ना. असं काय करतात, म्युनिसिपल कॉर्पोरेशन संस्था आहे ना, ऑर्गनायझेशन आहे ना. मग ग्रुप ऑफ पीपल, ग्रुप ऑफ पर्सन्स. लेबोरेटरी इक्विपमेंट्स, रियल अकाउंट्स. ऑफिस एक्सपेन्स, नॉमिनल. दिनेश, स्पोर्ट्स इक्विपमेंट, डिस्काउंट रिसीव्ड, नॉमिनल. जीएसटी डिपार्टमेंट, पर्सनल अकाउंट्स. फिक्स्ड डिपॉझिट, रियल. ऍसेट्स आपली एफडी ठेवली बँकेत. काय इंटरनेट एक्सपेन्स, नॉमिनल. कॉलेज फी पेबल, कॉलेज फी पेबल. पेबल म्हणजे फीज द्यायची बाकी आहे. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट्स. पेबल आहे ना, एक्सपेन्सेस देणे बाकी, मग रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट्स आहे. ऍडव्हान्स टू सप्लायर, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे. ऍडव्हान्स टू सप्लायर, सप्लायरला आपण ऍडव्हान्स दिलाय. कोरियर चार्जेस, नॉमिनल. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, पर्सनल. टूल्स, रियल अकाउंट. टूल्स म्हणजे लूज टूल्स, रिपेअरिंग वगैरे साठी जे आपण सगळे साहित्य युज करतो त्याला आपण टूल बॉक्स म्हणतो, टूल्स म्हणतो, ते सगळे टूल्स. ठीक आहे. लिगल चार्जेस, लिगल चार्जेस म्हणजे कोर्ट कचेरीची जी फी असते ती. डेप्टर्स, अरे डेप्टर्स, डेप्टर्स म्हणजे ग्राहक. मग ग्राहक कोण आहे आपला, व्यक्ती असेल ना कोणी. ग्राहकांकडनं जे घेणं बाकी त्या अमाऊंटला आपण ऍसेट म्हणू, पण पर्टिक्युलर ग्राहक डेप्टर्स ही काय आपली, हा व्यक्ती ना. ग्राहक म्हणजे कोण, पर्सन किंवा ग्रुप ऑफ पर्सन्स. मग डेप्टर्स हे काय आहे, पर्सनल अकाउंट. इथे कन्फ्युज होतात बरेच जण, कारण की सगळ्यांना हे माहिती डेप्टर्स म्हणजे ऍसेट्स, बरोबर. पण वस्तू ही का नाही, त्याला आपण ऍसेट्स का म्हणतो, कारण की अमाऊंट रिसिवेबल फ्रॉम कस्टमर, ग्राहकांकडे जे पैसे घेणे बाकी ते आपली ऍसेट्स आहे. पण ज्यांच्याकडनं घेणे बाकी ते म्हणजे डेप्टर्स ना. हे पर्सन ऑर ग्रुप ऑफ पर्सन्स मध्ये येईल ना, डेप्टर्स म्हणजे ग्राहक. तर हे कोणतं अकाउंट येईल मग, पर्सनल अकाउंट येईल. नंतर डिझेल टँक, रियल अकाउंट. डिझेल टँक, डिझेल नाहीये, डिझेल टँक आहे, हा रियल अकाउंट. डोनेशन, हा डोनेशन आपण देणगी दिली कोणाला, बरोबर. एखाद्या मंदिरात गेले तुम्ही, कुठे गेले त्या ठिकाणी तुम्ही काय केले, 1100 रुपयाचं डोनेशन दिलं, खर्च आहे आपला. कोणता अकाउंट येईल, नॉमिनल. क्रेडिटर्स, क्रेडिटर्स पर्सनल अकाउंट्स. क्रेडिटर्स म्हणजे कोण, सप्लायर्स, ज्यांच्याकडनं आपण उधार माल घेतो, बरोबर. मग त्या उधारीचे पैसे देणे ही काय आपली लायबिलिटीज आहे. पण कोणाला, सप्लायर्स लोकांना. म्हणजे क्रेडिटर्स हे काय, पर्सन और ग्रुप ऑफ पर्सन्स आहे. ठीक आहे ना. म्हणून क्रेडिटर्स हे कशामध्ये जाईल, पर्सनल अकाउंट. प्रीपेड इन्शुरन्स,
रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, करेक्ट आहे, बरोबर. प्रीपेड इन्शुरन्स, आपण इन्शुरन्स ऍडव्हान्स मध्ये दिलंय, ते रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. नंतर फाईन एक्सपेन्स, जसं पेनल्टी तसं फाईन. नॉमिनल. प्रोप्रायटर अकाउंट, प्रोप्रायटर म्हणजे ओनर, दुकानाचा मालक, पर्सनल अकाउंट. प्रीपेड रेंट, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. नंतर ट्रेनिंग एक्सपेन्स, नॉमिनल. पार्टनर ए, पर्सनल अकाउंट. बायसिकल, रियल अकाउंट आहे. स्टेशनरी एक्सपेन्स, नॉमिनल. पार्टनर बी, पर्सनल. टेलिफोन, रियल अकाउंट आहे. टेलिफोन एक्सपेन्स असेल तर नॉमिनल, टेलिफोन असेल तर रियल अकाउंट. कॅरेज इनवर्ड, नॉमिनल. आउटस्टँडिंग सॅलरी और सॅलरी पेबल, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, करेक्ट आहे. आउटस्टँडिंग सॅलरी किंवा सॅलरी पेबल, की आपल्याला पगार द्यायचा बाकी आहे, देणे बाकी, आउटस्टँडिंग आहे ना, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट मध्ये. फॅन, रियल अकाउंट. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, नॉमिनल अकाउंट. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग म्हणजे काय? कॅश or any kinds withdraw by owner for their personal use from business, म्हणजे ओनरने बिझनेस मधून त्याचा पर्सनल यूज साठी पैसा काढला असेल, काही ऍसेट काढले असेल, त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. मग त्या ड्रॉइंग वरती इंटरेस्ट घेतलं जातं, तो बिझनेसचा इन्कम आहे, ठीक आहे. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे काय आहे, कोणतं अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट. अमेझॉन काय दिलंय? अमेझॉन सप्लायर्स, पर्सनल अकाउंट. काय दिलंय? इंटरनेट इक्विपमेंट, रियल. पोस्टेज एक्सपेन्स, नॉमिनल. फ्लिपकार्ट सेलर, पर्सनल अकाउंट. मोटरसायकल, रियल. स्टेशनरी स्टॉक, रियल. स्टेशनरी असेल तर नॉमिनल, बट स्टॉक ऑफ स्टेशनरी किंवा स्टेशनरीचा स्टॉक असेल तर कोणता अकाउंट येईल? रियल अकाउंट येईल. इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसिटी इन्स्टॉलेशन, ठीक आहे. इलेक्ट्रिसिटी इन्स्टॉलेशन, मीटर वगैरे सगळं बसवलं आपण, खर्च एक प्रकारे आपला, तर कोणता अकाउंट येईल? नॉमिनल. वर्क इन प्रोग्रेस, वर्क इन प्रोग्रेस हा एक प्रकारचा स्टॉक आहे. बघा 4 टाइप ऑफ स्टॉक बघितले होते आपण, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, वर्क इन प्रोग्रेस आणि रॉ मटेरियल है ना. तो वर्क इन प्रोग्रेस म्हणजे काय? हा सुद्धा आपल्याकडे असलेला एक प्रकारचा स्टॉक आहे. तर टाइप्स ऑफ अकाउंट रियल अकाउंट मध्ये येईल, करेक्ट. लॉकर, रियल. कबोर्ड, बरोबर, कबोर्ड म्हणजे फर्निचर, कपाट. सिल्वर, रियल अकाउंट. श्री ट्रेडर, पर्सनल. नीता अकाउंट, विजय अकाउंट, रोहन अकाउंट. कॅश, कस्टमर, पर्सनल अकाउंट. कॅश असेल तर रियल, बट कॅश कस्टमर म्हणजे व्यक्ती. टाइप्स ऑफ अकाउंट कोणता अकाउंट येईल? पर्सनल अकाउंट येईल. मोटर कार, रियल. ऑफिस एक्सपेन्सेस, नॉमिनल. डेप्टर्स, पर्सनल. कन्सल्टन्सी फीज, नॉमिनल. सिक्युरिटी डिपॉझिट, रियल. आणि परचेस अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे. तर या पद्धतीने 200 अकाउंट आपण क्लासिफाय केले. किती? 200 अकाउंट आपण क्लासिफाय केले. आता हे सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे. अजून नंबर ऑफ अकाउंट तुम्हाला क्लासिफिकेशन करण्यासाठी मी देणार आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला आपल्या ऍप मध्ये एक पीडीएफ टाकलेली आहे, त्या पीडीएफ मध्ये तुम्हाला बुक किपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये जे नवीन शब्दार्थ येतील त्या शब्दार्थांचा उच्चार कसा करायचा आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो असं सगळं दिलेलं आहे. तर जवळपास 500च्या वर हे सगळे अकाउंट आहेत त्याच्यामध्ये दिलेले शब्दार्थ. तर ते व्यवस्थित वाचायचे, नोटबुक मध्ये लिहून काढायचे, बरोबर. जसं कमिशन, कॅपिटल, ड्रॉइंग, ठीक आहे. हे सगळे त्या ठिकाणी पीडीएफ मध्ये तुम्हाला दिलेले आहेत, तर व्यवस्थित अभ्यास करायचा, ठीक आहे.